खातेदारांसाठी एक अतिशय महत्त्वाचे अपडेट आलेले आहे। म्हणजेच पीएफ खातेदारांना एक महत्त्वपूर्ण 2 अपडेट आलेले आहेत पीएफ खातेदारांच्या व्याजासंदर्भातील। आणि दुसरी अपडेट आहे ते म्हणजे पीएफ खातेदारांचं जे व्याज भेटतं ते व्याज किती भेटतं आणि ते व्याज कोणत्या पिरियडमध्ये तुम्हाला 2026 मध्ये मिळणार आहे। त्याचा एक ठराविक पिरियड आलेला आहे, कोणत्या पिरियडमध्ये म्हणजे कोणत्या महिन्यापासून कोणत्या महिन्यापर्यंत तुम्हाला व्याज मिळणार याचा एक ठराविक पिरियड आलेला आहे। शिवाय किती % व्याज मिळणार याची सुद्धा अपडेट आलेली आहे। नेमकं किती % व्याज मिळणार किंवा पिरियड काय असणार आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आलं असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। पीएफ खातेदारांसाठी 2 महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहेत। पीएफ खातेदारांचे जे नियम आहेत ते नियम तर बदललेले आहेत, परंतु हे नियम कधी लागू होणार या संदर्भात प्रत्येकजण कमेंट करून विचारत आहे। तर जे नवीन नियम आहेत पीएफ खातेदारांसाठी लावलेले पीएफचे नवीन रूल आहेत, तसं पाहिलं तर नोव्हेंबरमध्ये याची घोषणा करण्यात आली, परंतु हे नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहेत, म्हणजे वित्त वर्षामध्ये लागू होणार आहे। तसं बघितलं तर आपलं वित्त वर्ष हे 1 एप्रिल 2026 पासून यावर्षीचं चालू होणार आहे आणि संपणार आहे 31 मार्च 2027ला। त्यानंतर दुसरं पुढचं वित्त वर्ष चालू होतं ती पुढची गोष्ट आहे, परंतु आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की पीएफ धारकांसाठी महत्त्वाच्या 2 अपडेट कोणते आलेले आहेत। तर पीएफ धारकांचं जे व्याज आहे ते व्याज 8.25% करण्यात आलेलं आहे, म्हणजे 8.25% व्याज पीएफ धारकांना मिळणार आहे। आता हे व्याज कधी मिळणार, पीएफ धारकांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याचा एक पिरियड देण्यात आलेला आहे। हे व्याज हे जून पासून सप्टेंबर पर्यंत हे व्याज म्हणजेच पीएफ धारकांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे। हे अतिशय महत्त्वाची पहिली अपडेट आहे। आणि दुसरी अपडेट आहे मे आणि जूनचं जे व्याज आहे ते व्याज हे मे आणि जूनमध्येच पीएफ धारकांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे। तर अतिशय महत्त्वपूर्ण या 2 अपडेट आहेत की पीएफ धारकांच्या पीएफ संदर्भातील म्हणजेच पीएफच्या व्याजदर संदर्भातील आणि जो पिरियड आहे पीएफ धारकांच्या खात्यामध्ये पीएफ येण्याचा, या अतिशय महत्त्वपूर्ण 2 अपडेट आलेले आहेत। मी बाजूला त्याचं जे पत्रक आहे किंवा पेपरमध्ये आलेली न्यूजसुद्धा बाजूला लावत आहे, ती सुद्धा तुम्ही वाचून घ्या। तुम्हाला याबद्दल तुमची काय मत आहे हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगू शकता, किंवा तुम्हाला मागच्या वर्षी कोणत्या पिरियडमध्ये पीएफचे व्याज आले होते किंवा किती व्याज होते हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त पीएफ धारकांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।